आम्हाला हेच अंतर पाहिजे. 5.5 इंच. 5.5 इंच पूर्ण स्क्रू काढून घ्यायचे. नाही 5.5 इंच जर म्हटलं तर याची पूर्ण स्क्रू मशीनला लावा लागते. म्हणजे अंतर पाहिजे ना आपल्याला. ते व्हाईट बोर्ड स्क्रू 11 इंच जर करायचं असलं तर काढावं लागतं ते. याच्यापेक्षा मोठं अंतर पाहिजे तर एक स्क्रू नाही काढून पहा, तुम्हाला जर 6 इंच 7 इंच 8 इंच आणि 9 इंच जर अंतर लागत असेल त्यासाठी स्पेसर दिलेले आहे आपण 4 प्रकारचे. ते स्पेसर वापरावे लागते म्हणजे त्यासाठी हे दाते काढावे लागतात. 11 इंच 13 इंच आणि 16 इंच 21 इंच आणि 33 इंच याला स्पेसर लावायची गरज नाही. म्हणजे स्क्रू काढला की होऊन जाते. बियाणे कुठे बसते? इथे शेड्यूलर चेंज करावे लागते. बियाणे इथे. बियाणे इथून टाकावे लागते. 13 प्रकारचे शेड्यूलर येते आपल्या मशीनमध्ये. तुम्ही ज्वारीपासून तर राजम्यापर्यंत काही पेरू शकता. शेड्यूल कुठे बसते? लोकांनी तसा तीळ सुद्धा पेरला, मोहरी पेरली, पण ते रेकमेंडेड नाही आहे या मशीनला, म्हणून आम्ही ते सांगत नाही. आम्ही सांगतो की ज्वारीपासून राजम्यापर्यंत आणि ते प्रॉपर होते एकदम. शेड्यूलरचे जे आहे ते पहा, इथून हे लॉक राहते, लॉक काढून घ्यायचे. आतमध्ये पण तसंच राहते. हे घड्याळीच्या दिशेने फिरवायचं, निघून जाते. हो. मॅन्युफॅक्चर कुठे होते? नाही काय आहे प्रॉपर? आपल्या इथं बनत हे 0 नंबरची डाय. हे 0 नंबरच्या डायने आणि बियाणे पडत नाही. पण हे साईज म्हणजे याची जाडी वाढली पाहिजे म्हणून हे आपण यूज करतो. या साईजचे आपल्याकडे ते 2 प्रकारचे डाय आहेत, त्याची साईज एवढ्याला राहते, त्यासाठी यूज करायचं काम नाही. हे बुडातनी टाकून द्यायचे आधी. आणि हे चंद्रकोरचा नेहमी छोटा भाग जो आहे तो आपल्याकडून असला पाहिजे. हे इथं कुठेही टाकू शकता तुम्ही. अंडाकृती पाहून घ्यायची, अंडाकृती गोल. इथे पण तसंच पाहून घ्यायचं, अंडाकृती गोल. आणि हे चंद्रकोरचा जो हा गाला आहे, या गाल्यामध्ये हा चंद्रकोरचा टोक फसला पाहिजे. स्पेअर मिळतं का? काही नाही. सगळे स्पेअर पार्ट अवेलेबल स्पेअर पार्ट नाही सोबत मिळतं का? नाही, सोबत काहीच नाही मिळत. फक्त तुम्ही सोबत घेऊ त्याच्यावाले शकता. चंद्रकोर एक्स्ट्रा भेटते, बाकी काहीच नाही. हे लॉक करून घ्यायचं. या प्रकारे 13ही प्रकारचे शेड्यूल तुम्ही चेंज करू शकता. बियाणं कुठून काढायचं ना? बियाणं काढायचं म्हटलं तर हे खोलावं लागते आणि हे 2 नट खोलले की हे बॉक्स इजी निघून जाते. इथून तुम्ही बियाणं सांडवू शकता उरलेलं. तुम्ही एक दाण्यापासून तर 10 दाणे, म्हणजे तुम्हाला जेवढे करायचे आहे त्याच्यावर आहे. ते शेड्यूलरमध्ये असं टाकून पाहावे लागते. त्यावर समजते म्हणजे जेवढे शेड्यूलरमध्ये मावाल तेवढे तुमचं पेरताना तेवढे पडत.